मित्रांनो नमस्कार. आपण मुलांच्या वर्तणूक समस्या या व्हिडिओ सीरीजमध्ये भेटत आहोत. आजचा विषय आहे मुलं अचानक हिंसक का वागू लागतात किंवा मुलं अचानक आक्रमक का वागू लागतात. याची वेगवेगळी कारणं आहेत मित्रांनो. सर्वात पहिलं कारण आहे घरातलं वातावरण. घरामध्ये जर खूप मोठ्या प्रमाणावर भांडणं, वादविवाद होत असतील, तर ते पाहून देखील मुलं हिंसक बनू शकतात. त्याचबरोबर आपण ज्या सामाजिक वातावरणात राहतो किंवा ज्या ठिकाणी तुम्ही राहत आहात, तिथलं वातावरण कसं आहे? जर गुंड प्रवृत्ती किंवा इतर अपप्रवृत्ती तिथे असतील, तर त्याचा परिणाम देखील मुलांवर होऊ शकतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलं ज्या ठिकाणी शाळेमध्ये जातात किंवा ज्या पद्धतीच्या मुलांमध्ये वापरतात, त्यांचा संगदोष देखील मुलांना लागू शकतो आणि त्यांच्यामध्ये हिंसक प्रवृत्ती येऊ शकते. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट म्हणजे आज इंटरनेटचा जमाना आहे. बरोबर आहे. साधारण 12 ते 18 वर्ष वयोगटातली जी मुलं आहेत, जी वेगवेगळे सोशल मीडिया ॲप्स वापरतात. तर तिथून जे काही इन्फॉर्मेशन किंवा व्हिडिओज ते बघतात, त्याच्यातूनही त्यांना अशा पद्धतीची हिंसक प्रवृत्ती बळावू शकते किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ गेम्स खेळणं आणि व्हिडिओ गेम्सच्या माध्यमातून आक्रमकतेला ज्या प्रोत्साहन देणारे जे व्हिडिओ गेम्स आहेत, त्याचा देखील नकारात्मक परिणाम मुलांच्या वागण्यावर होऊ शकतो. त्याचबरोबर जर आपण बघितलं, की परीक्षेच्या वेळेला शाळेकडून बऱ्याच वेळेला अभ्यासाचा बराचसा ताण असतो. वेगवेगळ्या कोचिंग क्लासेसला मुलं जात असतात. त्यांचं शेड्यूल खूप टाईट असतं. बरोबर आहे. त्याचबरोबर स्पोर्ट्स आणि इतर ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना पाठवलं जातं आणि पालकांकडून देखील अशा वेळेला अपेक्षांचं ओझं असतं. अशा वेळेला देखील मुलांना कशा पद्धतीने रिॲक्ट करायचं या गोष्टीने समजत नाही आणि त्यामुळे देखील त्या पद्धतीने ते हिंसक वागू शकतात. मुलांशी कम्युनिकेशन म्हणजे पालकांनाच वेळ नसल्यामुळे मुलांशी कम्युनिकेशन प्रॉपर वेमध्ये होत नाही. अशामुळे त्यांच्या मनातल्या ज्या काही खदगदणारा जो काही अनुत्साह आहे किंवा त्यांच्या समस्या आहेत त्या मुलांपर्यंत पोहोचत नाहीत. अशा वेळी देखील मुलं हिंसकरित्या आपला प्रतिसाद नोंदवतात. आता मित्रांनो पालकांनी काय करायचं आहे? पालकांना सिंपल एक गोष्ट करायची म्हणजे ज्या गोष्टी मुलांमध्ये आणायच्या असतील त्याचा प्रथम स्वतःमध्ये असा अंतर्भाव करता येईल. म्हणजे आपण जास्त न रागवणं, बरोबर आहे. मुलांशी मोकळेपणाने संवाद साधणं, त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणं, त्यांना वेळ देणं, ज्याच्यामध्ये ते 100% असतील, तर ह्या सगळ्या आवर्जून गोष्टी करायला पाहिजे. त्याचबरोबर मोबाईलचा वापर, अतिरिक्त वापर, अतिप्रमाणात वापर कसा टाळता येईल आणि स्क्रीन टाईम लिमिट कसा करता येईल. कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ गेम्स किंवा सोशल मीडियाचा वापर मुलं करत आहेत, याच्याकडे विशेष करून ध्यान देणं आणि तो लिमिट करणं. त्याचबरोबर मुलांशी संवाद साधणं, सकारात्मक संवाद साधणं, त्यांना समस्या सोडवण्यासाठी आणि डिसिजन मेकिंगसाठी प्रवृत्त करणं आणि खूपच जर अधिक प्रमाणात काही मानसिक किंवा शारीरिक समस्या असतील, तर योग्य समुपदेशकाची मदत घेऊन किंवा तज्ञांची मदत घेऊन वेळोवेळी योग्य उपाययोजना करणे हे मला वाटतं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही याबद्दल नक्कीच काळजी घ्याल. आपण पुढचा विषय घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. थँक यू सो मच. धन्यवाद.